एक खेळाडू आम्हाला नक्कीच व्यासपीठावर पाहिजे आझमी टायगर्स, कारण आपला प्रतिस्पर्धी संघाचा एक खेळाडू इथे उपस्थित आहे. मी सर्व खेळाडूंना विनंती करेन, जे खेळाडू कॅप घालून खेळतात त्यांना खास विनंती आहे की लक्षात ठेवा, रिस्पेक्ट करणं खेळाचं फार महत्त्व आहे. आपण कुणी उलटी कॅप घालून खेळू नये, दिसायला पण योग्य दिसत नाही आणि रिस्पेक्ट होत नाही खेळाचा, लक्षात घ्या. तर जे खेळाडू कॅप घालून खेळतात त्यांनी नक्कीच व्यवस्थित कॅप घालायची आहे, उलटी कॅप घालू नये. आझमी टायगर्स आपला एक खेळाडू व्यासपीठावर पाहिजे लवकर. आणि या दरम्यान आपण पाहतोय 25 मिनिटाचा कालावधी असेल 5 षटक पूर्ण करण्यासाठी. जर आपला एक अतिरिक्त खेळाडू पहिला चेंडू पडायच्या आतमध्ये व्यासपीठावर नसला तर कमिटीतर्फे 2 धावांची पेनल्टी आहे. कारण मी परत म्हणतोय की प्रोफेशनल क्रिकेट आहे, व्यावसायिक क्रिकेट आहे, शिस्तीला महत्त्व आहे, वेळेला महत्त्व आहे आणि खेळाडूंकडनं हे जास्त अपेक्षित आहे. हां, मी खास सांगू इच्छितो, बॅटिंग युनिट टीमला जे डगआउट आम्ही बनवलंय त्या डगआउट्समध्ये काही चेअर्स ठेवलेल्या आहेत खेळाडूंना बसण्यासाठी. कृपया सगळ्यांना विनंती आहे की त्या चेअर्स कोणीही हात लावू नये त्या चेअर्सना. मी पुन्हा एकदा विनंती करतो, बॅटिंग युनिट टीमसाठी डगआउट आहे आमच्या समालोचन कक्षाच्या बाजूला, ते फक्त खेळाडूंसाठी ठेवलेलं आहे. प्रत्येक फलंदाजी करणाऱ्या संघाने तिथे आपला संघ येऊन बसवायचा आहे. आता मात्र आपण बघतोय सामना रंगणार आहे आझमी टायगर्स विरुद्ध MK11 स्पोर्ट्स. सामना सुरुवात होते पंच भरत मेहर सर आता मात्र प्रमुख पंच म्हणून कामगिरी पाहतात आणि पाय पंच आहेत ते राजेश कदम साहेब. अमरेश वैयक्तिक पहिलं षटक, पहिला चेंडू सामना करतील अमित. आणि हा पहिला चेंडू अमरेश, व्हॉट ब्युटिफुल बॉल आणि फॉलो थ्रू मध्ये त्यांनी हा चेंडू अडवून स्ट्राईक एंडला यष्टा उडवण्याचा प्रयत्न केला होता, म्हणजे जवळजवळ धावबाद करण्याचा प्रयत्न होता. खूप सुंदर पहिला चेंडूवरती प्रदर्शन पाहायला मिळत आहे अमरेश यांच्याकडून. सलामीची जोडी जी मैदानात आहे ती अमित आणि मयूर नॉन स्ट्राईकला आहेत, अमित स्ट्राईकला आहेत. MK11 संघ MK11 खाटन रोड ठाण्याचा संघ आहे, एक नावाजलेला संघ आहे, चांगले खेळाडू आहेत. तर मुंबईचा संघ आहे तो आझमी. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, हा उत्कृष्ट चेंडू आखूड टप्प्याचा पुन्हा निर्धाव बॅक टू बॅक. आणि आपण पाहतोय की खूप जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अमरेश या डावखुऱ्या गोलंदाजाकडून लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय अमरेश. आपण पाहतोय कमीत कमी 12 ते 15 पावलांचा रनअप आहे, मोठा रनअप आहे. क्षेत्ररक्षण 30 या सर्कलमध्ये जर आपण पाहिलं तर 9 खेळाडू आतमध्ये, 2 बाहेर, या 2 मधला एक काऊ कॉर्नर मध्ये आणि एक लॉंग ऑफच्या दिशेने. या दरम्यान हा सुंदर चेंडू कळला नाही फलंदाजाला आणि यष्टा युद्धून पहिला तिफाचित गडी बाद करण्यात यश मिळतं ते अमरेश यांना. काय गोलंदाजी आहे बघा, अचूक टप्पा आहे, अचूक वेग आहे, अचूक गती आहे आणि 3 निर्धाव चेंडू, त्यामध्ये पहिला हादरा, पहिला धक्का, पहिला गडी बाद होतोय तो MK11 संघाचा, कुठलंही खातं न उघडता 0वर. या दरम्यान मी सांगू इच्छितो DS लायन्स म्हाडा यांनी आपला संघ मैदानातच कुठेतरी थांबवायचा आहे, कारण या सामन्यानंतर जो विजयी संघ असेल, या सामन्यातला जो विजयी संघ असेल त्यांच्याशी DS लायन्स तुम्हाला खेळायचा आहे. तो सामना असेल दुसऱ्या फेरीचा सामना, क्वार्टर फायनलचा सामना, आणि तो सामना 4 षटकांचा असेल. हे दोन्ही संघांनी नोंद घ्यायचे. DS लायन्स आणि या चालू असलेल्या सामन्यामध्ये जो संघ विजयी असेल त्यांचा लगेचच या सामन्यानंतर सामना खेळवण्यात येईल 4 षटकांचा. तर DS लायन्स आपण कुठेही जायचं नाही. या दरम्यान पुन्हा एकदा अमरेशकडे वळूया. काय गोलंदाजी करतोय अमरेश. अमरेश इज ऑन फायर. 3 चेंडू निर्धाव, त्यामध्ये 1 त्रिफळाचित, म्हणजे या मालिकेतला पहिला त्रिफळाचित, पहिला बोल घेण्याचा मानकरी ठरतो तो अमरेश. क्या बात आहे.
पुन्हा एकदा आपण पाहतोय जवळजवळ 30 यार्ड सर्कलच्या लाईनला टच करून, मला वाटतं ह्याच्यापेक्षा जास्त रनअप असतं तर पंचांनी न दिला असतं, पण नाही आहे म्हणून तो आतून खेळतात. तर या दरम्यान पुढचा चेंडू अमरेशांचा आणि हा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न आणि सरळ यष्ट्या उधळून टाकणारा हा चेंडू होता. रिव्हर्स स्वीप खेळण्याच्या नादात फलंदाज मोनू डावखुडा उजव्या हाताचा फलंदाज पण लेफ्टी म्हणजे रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला आणि बाद होतोय पायचीत स्वरूपात, लेग बिफोर द विकेट, ज्याला LBW म्हटलं जातं. अशा पद्धतीने दुसरा हादरा, दुसरा धक्का. आणि आपण पाहतो पहिल्या सामन्यामध्ये देखील असंच घडलं होतं की पहिल्या सामन्यामध्ये देखील खेळाडू हॅट्रिक वरची संधी होती. आता देखील हॅट्रिकची संधी आहे अमरीशला. पाहायचं आहे जर या चेंडूवर गडी बाद करून अमरीश याने हॅट्रिक घेणं जमतंय अमरीशला की संधी वाया जाते, आपल्याला पाहायचं आहे. हॅट्रिकची संधी आहे, हॅट्रिकचा दरवाजा ठोकतायत अमरीश. पाहायचं पहिला मानकरी ठरतोय का अमरीश जो हॅट्रिक घेईल या प्रतियोगितेतली. कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्यावेळी पहिली गोष्ट होते तेव्हा त्याचा इतिहास घडतो. म्हणूनच चंद्रावर जाताना नील आर्मस्ट्रॉंग आणि त्यांच्याबरोबर दुसरा साथीदार जो मेन होता त्याला पहिला पाय ठेवण्याची संधी होती, पण कुठे ना कुठेतरी मनातून काचकूच झाली आणि नील आर्मस्ट्रॉंगने पाय ठेवला. आज त्या दुसऱ्या साथीदाराचं नाव आपल्याला माहिती नाही, पण नील आर्मस्ट्रॉंगचं नाव मात्र सगळ्यांना माहिती आहे. तसंच प्रत्येक ठिकाणी पहिलं कामगिरी पार पाडणाऱ्याची हिस्ट्री असते. हॅट्रिकचा चेंडू आणि हा उत्कृष्ट चेंडू आता येतो, पण फलंदाज मात्र अगदी पक्के होते मनात की धाव नाही निघाली तरी चालेल पण गडी देणार नाही, हॅट्रिक व्हायला देणार नाही. त्यामुळे हलकेच फक्त चेंडू प्लेस केला विकेटवरतीच आणि निर्धाव चेंडू आपण पाहतोय. आतापर्यंत 5 चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळते अमरीशला. का हे मेडन विकेट षटक होणार आहे का? या प्रतियोगितेतलं, या मालिकेतलं हे मेडन विकेट षटक होईल का आपल्याला पाहायचं. खूप सुंदर गोलंदाजी अमरीश. शेवटचा चेंडू आणि ओव्हर ब्युटिफुल स्ट्रोक इथं पाहायचं, डायरेक्ट हिटला नक्कीच क्या बाद. चांगला फटका होता पण चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. ते शॉर्ट मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडून 1 धाव मिळते. अशा तऱ्हेने पहिल्या षटकाखेरीज 2 गडी बाद 1 धाव जमवण्यात यश मिळते ते MKS 11 स्पोर्ट्स या संघाला. आणि पहिलं पॉवर प्लेचं षटक संपतंय इथे. मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की या दरम्यान ही प्रतियोगिता जी चालू आहे या प्रतियोगितेमध्ये आपण पाहतो की चमचमणाऱ्या ट्रॉफ्या इथे सजून ठेवलेल्या आहेत स्टेजच्या समोर. त्याचप्रमाणे आपण रोख रक्कम पारितोषिकांची खैरात आहे. या व्यतिरिक्त मॅन ऑफ द मॅच या खेळाडूसाठी मगाशी मी सांगितल्याप्रमाणे बौद्धवासी उषा कोमल रामराजे यांच्या स्मरणार्थ सामनावीर पारितोषिक टी-शर्ट बहाल करण्यात येतं, जे पहिल्या सामन्यामध्ये गौरवला मिळालं. यानंतर शालिमार शॉर्मा यांच्यातर्फे शॉर्मा कुपन आहे आणि SS स्पोर्ट्स क्लब स्पोर्ट्स यांच्यातर्फे कॅप आहे. आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स क्लब गणेशनगर आयोजित गावदेवी चषक वर्ष 2. आणि खास मला सांगावं असं वाटतं ज्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड किंवा इथे टी-शर्ट मिळणार आहे त्या खेळाडूने ते टी-शर्ट आणि ती कॅप घालूनच पुढचा सामना खेळायचा आहे. मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो ज्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच म्हणजे सामनावीरचा किताब इथे मिळणार आहे त्यावेळी टी-शर्ट आणि कॅप मिळणार, ते खेळून घालूनच त्याने पुढचा सामना खेळायचा आहे. दरम्यान डेड बॉलचा इशारा आहे पंचांकडून. तबरेज वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येतात. तबरेज उजव्या हाताचे गोलंदाज, राईट आर्म ओव्हर द विकेट आणि रोहित. व्हॉट अ ब्युटिफुल डिलिव्हरी. खूप सुंदर असा हा चेंडू, आखूट टप्प्याचा चेंडू आहे. पहा तबरेज यांच्या गोलंदाजीला वेग इतका आहे की यष्टीरक्षक देखील तितकाच मागे आहे. कारण यावरून आपल्याला कळतं की तबरेज या गोलंदाजाला क्लोज कीपिंग करणं हे किती कठीण होऊ शकतं. त्या पद्धतीने आपण अनुमान लावू शकतो. पुन्हा एकदा पुढचा चेंडू तबरेज.
पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आणि ते झेल बाद होण्याची शक्यता. इथे गडी बाद होते, जागेवर झेल टिपला जातो तो पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाकडून आणि इथे दुसरा हादरा बसतोय तो फलंदाजी करणारा संघाला. रोहित हे बाद होत आहेत, दुसरा गडी बाद होतोय या ठिकाणी आणि दुसरा हादरा बसतोय तो फलंदाजी करणाऱ्या संघाला. आणि नवीन फलंदाज मैदानात पुन्हा एकदा रोहित. या दरम्यान नवीन फलंदाज मैदानात रोहित आणि खूप सुंदर गोलंदाजी तबरेज यांच्याकडून पहिला निर्धाव चेंडू, त्यानंतर गडी बाद करण्यात यश. आणि आतापर्यंत धावसंख्या जर आपण पाहतो तर धावफलकावर फक्त आणि फक्त 1 चेंडू टाकण्यात आलेले आहेत, एकूण 8 गडी बाद झाले एकूण 3. म्हणजे थोडीशी खराब परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते ती MKS11 संघाची. कुठे ना कुठेतरी कंबर कसावी लागेल, कुठे ना कुठेतरी त्यांना आक्रमक अशी फलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा पुढचा चेंडू तबरेजांचा आणि उत्कृष्ट फटका डीप लेगच्या दिशेने मारण्यात आला फटका. 1 धाव मिळवली फलंदाजांनी. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण करतात. तिसरी धाव काढतायत का आणि इथे तिसरी धाव देखील पूर्ण करण्यात यश मिळतंय ते फलंदाजांना. 3 धावा पूर्ण करतायत. चांगला फटका होता, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळले फलंदाज आणि 3 धावा धावून पूर्ण केला, कारण कुठल्याही घोषित क्षेत्रात चेंडू न गेल्यामुळे 3 धावा धावून पूर्ण करतायत. आता मात्र थोडीशी धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या होते ती 4. पुन्हा एकदा तबरेज क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करतायत. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला थोडासा ऑन साईडला खेचतायत, कारण फलंदाज लेफ्टी आहे, फलंदाज डावखुरा आहे मयूर. आणि पहिल्यांदा स्ट्राईक मिळते, पहिल्यांदा चेंडूला सामोरं जायची संधी मिळते मयूरला. तबरेजांचा पुढचा चेंडू आणि उत्कृष्ट फटका आहे, पण बायचा झेलच्या खाली नक्कीच क्षेत्ररक्षक आहे आणि हा एक सोपा झेल. इथे आपण बघतोय की जितक्या धावा तितके गडी असं काहीतरी समीकरण चाललेलं आहे ते MKS11 संघाचं. 4 धावा धावफलकावर दिसत आहेत, गडी बाद होत आहेत 4. दुसरं षटक प्रगतीपथावर आहेत, त्याचे चेंडू देखील झालेले आहेत 4. तर 4 या आकड्यामध्ये काहीतरी मॅजिक आहे. आतापर्यंत 4 चेंडू 4 धावा 4 गडी बाद असं काहीतरी समीकरण दिसतंय आणि फलंदाज मैदानात उतरतोय आदर्श. पुढचा चेंडू या दरम्यान 5वा चेंडू आणि हलकेच तटवण्याचा प्रयत्न आहे. 1 धाव नक्कीच मिळवतील फलंदाज रोहित. या एका धाव्याने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती 5 वर. 5 चेंडू 5 धावा, दुसऱ्या षटकातील 5 चेंडू पूर्ण, 5 धावा 4 गडी बाद अशी थोडीशी दयनीय स्थिती आत्ता तरी आहे, पण अजूनही षटकं बाकी आहेत. त्यामुळे नक्कीच की बऱ्याच धावा जमवण्याचा प्रयत्न करतील MKS11 स्पोर्ट्स. पुढचा चेंडू आणि हा जोरदार टोलण्याचा प्रयत्न होता फलंदाज आदर्श यांच्याकडून, पण चेंडू आखूड टप्प्याचा होता. टायमिंग मध्ये फरक पडला, चेंडू सरळ जाऊन दिसावतो ते यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 षटकं संपतात, 2 षटकांच्या अखेरीस 4 गडी बाद 5 अशी धावसंख्या आहे ती MKS11 संघाची. या दरम्यान आपण पाहतो 2 पॉवर प्लेची षटकं, म्हणजे ज्या षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न
करतात खेळाडू आणि तशी संधी असते फलंदाजी करणाऱ्या संघाला, ती मात्र इथे हुकली जाते. याचं कारण असं आहे की आझमी टायगर्स मुंब्रा या संघाकडे अचूक गोलंदाज आहेत, अचूक क्षेत्ररक्षक आहेत, अचूक फलंदाज आहेत. खूप नावाजलेला असा हा संघ आहे आझमी टायगर्स मुंब्रा आणि बऱ्याच ठिकाणी चांगलं परफॉर्मन्स करतात आझमी टायगर्स मुंब्रा. क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण पाहतोय. या दरम्यान आता मात्र पॉवर प्लेची षटकं संपल्यामुळे 6 आत 5 बाहेर असं समीकरण असतं 11 खेळाडूंमध्ये. त्या दरम्यान तिसरं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज अमरेश, म्हणजे वैयक्तिक दुसरं संघासाठी तिसरं षटक घेऊन येतात गोलंदाज अमरेश यांनी पहिलं षटक हाताळलं होतं. पहिला चेंडू तिसऱ्या षटकातील सामना करतील रोहित आणि हा उंचावरून मारण्यात आलेला फटका मिडविकेटच्या दिशेने चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक तयार आहे आणि झेलबाद. पुन्हा एकदा 5वा गडी बाद होतोय. धावसंख्या स्थिरावलेली 5 वर. दुहेरी अंकात पदार्पण अजूनही करायला उशीर आहे, वेळ आहे. या दरम्यान गडी मात्र बाद होत आहेत. साधारण आपण व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपण ज्यावेळी पाहतो तर ज्यावेळी मर्यादित षटकांचे सामने असतात, म्हणजे 5 षटकं किंवा 4 षटकं, याच्यामध्ये जर झेलबाद किंवा पायचीत स्वरूपात गडी बाद होतात, म्हणजे गडी बाद झाला काय, तो चेंडू बाद झाला आणि जितके गडी बाद तितकी षटकं कमी, म्हणजे 5 चेंडू निर्धाव टाकण्यात आलेत आतापर्यंत जेव्हा 5 गडी बाद झालेत. तर हे साधं आणि सोपं समीकरण ज्या फलंदाजी करणाऱ्या संघाला कळतं तिथे कुठेतरी आपण व्यवस्थित फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. या दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅक सुंदर चेंडू होता, चांगले खेळले आदर्श आणि शॉर्ट मिड ऑफच्या दिशेने हलकाच तटवला हा फटका. 1 धाव मिळते, एका धावेच्या वर काही नाहीये. या एका धावेने धावसंख्येत वर धावसंख्या पोहोचते ती 6 वर. अजूनही तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 4 चेंडू शिल्लक आहेत ते गोलंदाज कब्रेज यांचे. नवीन फलंदाज मैदानात सुनील सामना करतील पुढच्या चेंडूचा. हा हलक्याच तटवलेला चेंडू एक फक्त हलकीशी कट केली आणि 1 धाव मिळवली सुनील यांनी. कारण बाकी एक्स्ट्रा एफर्ट्स करणं थोडंसं कठीण जाते या गोलंदाजाला, कारण अचूक टप्पा आहे, लाईन लेंथ आपण ज्याला म्हणतो, भेदक मारा ज्याला म्हणतो, त्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अमरेश रनअप बघा, कमीत कमी 15 ते 20 पावलांचा रनअप आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू या ठिकाणी बिगस्ट्रोक करण्याचा प्रयत्न आहे. नक्कीच लॉंग ऑफच्या मधून मारलेला हा चेंडू, पण एकच धाव मिळणार, कारण चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडून. एका धावेच्या वर काही नाही, जर प्रयत्न केला तर तंबूत परतण्याची पाळी, धोका नक्कीच संभवेल. या दरम्यान या एका धावेने धावसंख्येत वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 वर. 5 षटकांचा हा सामना, साधारण 35 ते 40 धावा जमवण्याचा नक्कीच इच्छा असेल. हा देखील जागेवरून खेळण्याचा प्रयत्न आहे. फुटवर्क कमी दिसतो आपल्याला. उजव्या यष्टीच्या बाहेरून, मधल्या यष्टीवरून निघून जाणारा, उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. मी नेहमी म्हणतो की लेफ्ट आर्म गोलंदाज, म्हणजे स्वतः जे पंच आहेत ते एक नावाजलेले लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत, तर त्यांना देखील ही गोष्ट माहिती असेल की लेफ्ट आर्म गोलंदाज, डावखुऱ्या गोलंदाजांना एक गॉड गिफ्ट असते, एक दैवी देणगी, की त्यांचा चेंडू पडल्यानंतर लेग ब्रेक होऊन जातो, बाहेर निघून जातो. या दरम्यान पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा चांगलाच चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण आहे क्षेत्ररक्षकाकडून आणि 1 धाव, एका धावेच्या वर काही नाही. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 वर. तीन षटकाच्या अखेरीस 6 गडी बाद, 3 षटकाच्या अखेरीस 5 गडी बाद, 9 धावसंख्या आहे MKS 11 स्पोर्ट्स या संघाची. अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत. नक्कीच
हाणामारी करावी लागेल, नक्कीच तोडफोड फलंदाजी करावी लागेल, नक्कीच आक्रमक फलंदाजी करावी लागेल. जर काही लक्ष फायटिंग स्कोर ज्याला म्हणतो आपण तो जर डोळ्यासमोर ठेवायचा असेल तर नक्कीच दोन्ही फलंदाजांना आता मात्र कंबर कसावी लागेल. दोन्ही फलंदाजांमध्ये थोडंसं बातचीत आपण झाली ते पाहिलं. नक्कीच स्ट्रॅटेजी आता काहीतरी चेंज असेल. सुनील स्ट्राईकला आहेत, गोलंदाज नवीन गोलंदाज साकिब. साकिब एक उत्कृष्ट गोलंदाज आहेत. चौथे षटक घेऊन येत आहेत आझमी टायगर्स मुंब्रा या संघाकडून. पुन्हा एकदा पुढचा चेंडू साकिब यांचा आणि हा पहिलाच चेंडू उजव्याष्टीच्या थोडासा बाहेर निघून जाणारा, पण काय लाईन लेंथ आणि काय टप्पा आहे. डॉट बॉलची सांगता, निर्धाव चेंडूची सांगता. पहिला चेंडू सुनील पुन्हा एकदा पुढचा चेंडूचा सामना करतील साकिब यांच्या. आणि हा ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न आहे, थोडासा चार्ज होण्याचा प्रयत्न होता. नक्कीच लॉंग ऑफ किंवा डीप एक्स्ट्रा कव्हर्सच्या दिशेने त्यांची बॅट वळली होती, पण साकिब चान्सेस देत नाहीये. पूर्णपणे काबूमध्ये ठेवलं, डांबून ठेवलंय फलंदाजांना, अंकुश लावलाय. पुढचा चेंडू इथे मात्र आखूड टप्प्याचा. आता मात्र पिचिंग थोडीशी चेंज केली, जागेवरून थोडासा लिफ्ट करण्याचा प्रयत्न होता, एज करण्याचा प्रयत्न होता फलंदाजांचा, परंतु बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू टाकण्यात यश. अक्षरशः डबक्यातल्या पाण्याप्रमाणे एका जागेवर ठेवलेला आहे ते फलंदाजी करणाऱ्या संघाला 9 धावसंख्येवर. इथे मात्र सुंदर फटके आणि हा नक्कीच पायचा चौकार होऊ शकतो. आणि हा मात्र सुंदर फटका आहे सुनील यांच्याकडून. पॉईंटच्या वरून खेळलो फलंदाज. थोडासा खराब चेंडू म्हणता येईल साकिब यांच्याकडून, कारण संधी दिली सुनील यांना आणि त्या संधीचं नक्कीच सोनं केलं. या चौकाराचं खूप मोठं महत्व आहे. या चौकाराने धावसंख्या दुहेरी अंकात पदार्पण करते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13वर. आता मात्र आशा आणि आकांक्षा वाढत आहेत त्या सुनील या फलंदाजाकडून. आपण पाहतो पुढचा चेंडू साकिब यांचा. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका आणि पुन्हा बॅक टू बॅक हा चौकार होतो का. इथे जोरदार प्रयत्न आहे, पण हा एरिया तसा असतो जिथे एकदा का चेंडू क्षेत्ररक्षकाला पार करून निघून गेला की त्याला थांबवणं फार कठीण होऊन जातं. पुन्हा बॅक टू बॅक दुसरा चौकार मारण्यात यश मिळतं सुनील. आणि मी म्हटल्याप्रमाणे सुनील इज ऑन फायर. आता मात्र सुनील स्वतःमध्ये एक आक्रमकता दाखवत आहेत आणि नक्कीच बॅटिंग युनिट टीमला सुनील यांच्याकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. इथे मात्र लाईन लेंथ थोडीशी खराब होते. साकिब ज्यांनी 3 चेंडू एक जबरदस्त लाईन अँड लेंथ मध्ये टाकले होते, पण आता मात्र सुनील यांच्याकडून 2 बॅक टू बॅक चौकार आणि या 2 चौकारामुळे धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17वर. थोडीशी समाधानकारक का होईना, पण नक्कीच आपल्या संघाला सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न करतायत सुनील. आता थोडीशी टीम मीटिंग साकिब यांना नक्कीच बाळकडू पाजण्याचा प्रयत्न काही खेळाडूंकडून. या दरम्यान शेवटचा चेंडू नक्कीच असावा. दरम्यान माननीय श्री भैयासाहेब इंदिसे यांचं इथे आगमन झालेलं आहे. तरी आमच्या संपूर्ण गावदेवी स्पोर्ट्स क्लब गणेशनगर आणि सगळ्या कमिटीतर्फे माननीय श्री भैयासाहेबजी यांचं आम्ही व्यासपीठावर हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी नक्कीच या व्यासपीठावर विराजमान होऊन या सामन्यांची आणि या प्रतियोगितेची शोभा वाढवावी. आपला वेळ आपण इथे देत आहात जो अमूल्य आहे आणि आपण इथे व्यासपीठावर विराजमान झालेले आहात. माननीय श्री भैयासाहेबजी इंदिसे यांचे इथे आगमन झालेले आहे. तरी आमच्या संपूर्ण कमिटीतर्फे आणि स्पोर्ट्स क्लबतर्फे आम्ही त्यांचे हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की हा चालू असलेला सामना त्यांनी नक्कीच बघावा, कारण आझमी टायगर्सचा परफॉर्मन्स. शेवटचा चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळते. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आहे ती 17. 5 गडी बाद 17 धावसंख्या धावफलकावर अंकित होताना दिसते, धावफलकावर दिसते आपल्याला. शेवटचं षटक आहे. शेवटचं षटक हाताळण्यात येतोय गोलंदाज कामरान. शेवटचं षटक गोलंदाज कामरान. स्ट्राईकला आहे
आदर्श, नॉन स्ट्राईकला सुनील यांनी, ज्यांनी बॅक टू बॅक 2 चौकार आत्ताच ठोकले होते आणि त्या 2 चौकारांनी धावसंख्येला 17 आणून ठेवलंय. शेवटचं षटक कामरान आणि हा पहिला चेंडू कामरान यांचा. व्हॉट अ ब्युटिफुल बॉलिंग, काय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते कामरान यांच्याकडून. थोडंसं युनिक स्टाईल आहे कामरान यांची. डावखुरे गोलंदाज आहेत, उजव्या हातात चेंडू घेऊन धावतात. कधी कधी नवीन फलंदाजाला नक्कीच फसगत होईल की अरे गोलंदाज राईट आर्म आहे की लेफ्ट आर्म आहे, पण नंतर एन मोमेंटला चेंडू उजव्या हातातून डाव्या हातात घेऊन हा चेंडू पुढचा 1 धाव मिळतो. दुसरा धावाचा प्रयत्न आहे आणि इथे मात्र 2 धावा काढण्याच्या नादात आत्महत्येचा प्रकार आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला आदर्श यांच्याकडून 2 धावा काढण्याचा नाहक प्रयत्न होता आणि गडी बाद होतोय. आदर्श 6वा. तर अशा पद्धतीने धावसंख्या मात्र होते ती 18. धावसंख्या 18 आणि नवीन फलंदाज मैदानात किशोर. अजूनही 4 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. शेवटचे षटक प्रगतीपथावर असताना या दरम्यान DS लायन्स म्हाडा यांच्या कर्णधारांना मी विनंती करेन की त्यांनी आपला संघ इथेच ठेवायचा आहे, कारण या सामन्यानंतर लगेचच या सामन्यात जो विजयी संघ असेल तुम्हाला त्यांच्याबरोबर खेळायचे, कुठलाही वेळ न घालवता आम्हाला सहकार्य करायचे. सर्व खेळाडूंनी वेळेचं महत्त्व फार आहे. व्यावसायिक क्रिकेट आहे, प्रोफेशनल क्रिकेट आहे. आयोजन नियोजन आपण बघत असाल तर अतिशय उत्कृष्ट आहे. त्या दरम्यान पुन्हा एकदा पुढचा चेंडू कामरा यांचा. हा चेंडू पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न आहे, कुठलाही फुटवर्क नाही आहे आपण बघतोय आणि पंचांकडे दाद मारण्याचा प्रयत्न होता. पण आपण जर का लेग स्टंपवरनं खेळतो, उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू असेल तर नक्कीच आपल्या बॅटमध्ये येणं कठीण आहे. तर निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा. दरम्यान चौथ्या चेंडूवर मात्र नक्कीच 1 धाव घेण्यात यश मिळते फलंदाजांना आणि धावसंख्या होते ती 19. आपण जे मी खास सांगू इच्छितो की GTC लाईव्ह यांच्याकडून जे यूट्यूबचं थेट प्रक्षेपण चालू आहे, हे सहकार्य आम्हाला मिळालेलं आहे ते माननीय श्री भैयासाहेबजी इंदिसे यांच्याकडून, आणि आम्ही खास त्यांचे हार्दिक हार्दिक आभारी आहोत की त्यांच्या मार्फत आम्हाला ही संधी प्राप्त करून दिलेली आहे. त्यांनी त्यांचं सहकार्य आम्हाला केलेलं आहे की GTC लाईव्हचं जे लाईव्ह कव्हरेज आपण बघतो आहोत ते माननीय श्री भैयासाहेबजी इंदिसे यांच्यामुळे. तर या दरम्यान हा शेवटच्या चेंडूवर एक जोडी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, पण ती पण कठीण वाटते. इथे गडी बाद होतोय. स्ट्राईक एंडचा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला पोहोचत नाहीये आणि अशा प्रकारे धावसंख्या होते ती 20. 21 धावांचं अगदी छोटं आणि माफक लक्ष, सोपं लक्ष आहे ते आझमी टायगर्स मुंब्रा. मी दोन्ही संघांना विनंती करेन की लवकर ग्राउंडच्या बाहेर येऊन पटापट आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे ते MKS 11 स्पोर्ट्स संघाने. हा सामना आझमी टायगर्स जरा लवकर आपण सहकार्य करायचे आणि आपले फलंदाज लवकर मैदानात पाठवायचे. त्या दरम्यान 21 धावांचं अगदी सोपं लक्ष आहे डोळ्यासमोर. आझमी टायगर्स ग्रुप मीटिंग आपण बघतोय, मैदानामध्ये स्ट्रॅटेजी आहे, प्लॅनिंग आहे आणि त्या प्लॅनिंग प्रमाणे त्यांचा गेम आहे. आपण बघतोय की 4ही गोलंदाज अचूक टप्प्यावर, अचूक लाईन अँड लेंथवर गोलंदाजी करताना आपल्याला दिसले. या दरम्यान नक्कीच व्यासपीठावर विराजमान असलेल्या आपल्या सगळ्यांचे परिचयाचे आणि आपल्या सगळ्यांचे लाडके माननीय श्री भैयासाहेबजी इंदिसे यांचा सत्कार आपण आता करणार आहोत. आणि मी आपल्या परिसरातील ज्येष्ठ नागरिक माननीय श्री मोगलप्पा चावला सर यांना विनंती करेन की त्यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. व्यासपीठावर विराजमान आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे माननीय श्री भैयासाहेब इंदिसे यांचा सत्कार आपल्या परिसरातील ज्येष्ठ नागरिक माननीय श्री मोगलप्पा चावला सर, जे आपल्या या परिसरातील वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन करतात. धन्यवाद सर, आपण इथे आलात आणि या मालिकेची आणि या सामन्यांची आपण नक्कीच शोभा वाढवली, त्याबद्दल माननीय श्री भैयासाहेब इंदिसे सर यांचा सत्कार आपण इथे पाहतो आहोत. आणि
खास सांगू इच्छितो की हे जे प्रेक्षेपण आपण बघतो GTC लाईव्ह, ते आपल्याला त्यांच्याकडून मिळालेलं आहे. माननीय श्री भाऊसाहेब इंदिसे यांच्यातर्फे हे आपल्याला दिले गेलेले आहे. त्याबद्दल हार्दिक हार्दिक आणि मी सांगू इच्छितो माननीय श्री गौरेश बच्चू इंदिसे हे यांचं देखील इथे आगमन आहे. ते यांच्या मार्फत आहे यूट्यूबचं जे लाईव्ह आहे. माननीय श्री गौरेश बच्चू इंदिसे यांच्या मार्फत आपण पाहतोय की यूट्यूब लाईव्ह GTC लाईव्ह. तर सलामीची जोड़ी आजमी टाइगर्स, प्लीज थोड़ा कोऑपरेट कीजिए. आजमी टाइगर्स को ये मैच जीतने के लिए सिर्फ 21 रनों की ज़रूरत है. हालांकि बहुत ही बेहतरीन गेंदबाजी हमें दिखाई दी उनके सभी गेंदबाजों के तरफ से, और बहुत ही छोटा लक्ष्य है. लेकिन जैसे हम कहते हैं कि क्रिकेट इज अनप्रिडिक्टेबल गेम, इसके बारे में कोई भी प्रेडिक्शन नहीं हो सकता. उस तरीके से आजमी टाइगर्स के दोनों बल्लेबाज ग्राउंड में उतरते हुए हमें दिखाई दे रहे हैं. हालांकि ये फर्स्ट मैच है दोनों टीमों का, जहां पे टॉस जीतने के बाद आजमी टाइगर्स ने पहले तो फील्डिंग ले ली थी और बहुत ही बेहतरीन तरीके से गेंदबाजी की उन्होंने. उनके चारों के चारों गेंदबाज बहुत ही अच्छे लाइन और लेंथ पे गेंदबाजी करते हुए हमें दिखाई दिए और बहुत कम स्कोर में दबा के रखा अपोजिट टीम को. यानंतरचा होणारा सामना असेल, मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो, या दोन संघांमध्ये जिंकणारा संघ आणि DS स्पोर्ट्स, DS लायन्स माडा यांच्यामध्ये. तर सामन्याला सुरुवात होते. पुन्हा एकदा 21 धावांचं सोपं लक्ष आहे आजमी टायगर्स मुंब्रा या संघासमोर. सलामीची जोडी मैदानात उतरली आहे. स्ट्राईक एंडला आहे राया, नॉन स्ट्राईक एंडला आहेत वसीम. सलामीची जोडी आणि वेळ लक्षात घ्या. मी आता मात्र आपण वेळेला फार महत्त्व देणार आहोत, कारण यापुढे वेळेचं महत्त्व फार आहे. 25 मिनिटं म्हणजे पंचांना नक्कीच विनंती असेल माझ्याकडून की नक्कीच आपण थोडंसं या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. 25 मिनिटांमध्ये आपले 5 षटकं संपली पाहिजेत, कारण वेळेला फार महत्त्व आहे. मी म्हटल्याप्रमाणे आणि हा पहिला चेंडूवर हा षटकार आपण बघतो. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक. पहिला षटकार आहे हा आजच्या दिवसातला आणि या पहिल्या षटकाराचा मानकरी ठरतोय तो आजमी टायगर्स संघाचा राया. पहिलाच आखूट टप्प्याचा चेंडू होता. गोलंदाज रोहित यांनी पहिला चेंडू टाकला. आखूट टप्प्याचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने भिरकावून दिला. हवेशी गप्पा मारता चेंडू सीमारेषेच्या पार. षटकार, पहिला षटकार हा आजच्या दिवसातला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू राया. हा पुन्हा एकदा बॅक टू बॅक सुंदर फटका आणि इथे पाहिजे काय, हा चेंडू टप्पा पडून निघून जातोय सीमारेषेच्या पार. चौकार. जर अशी फलंदाजी झाली तर मला वाटत नाही की पुढचं षटक आपल्याला पाहायला मिळेल, कारण जर अंकुश लावायचा असेल तर जबरदस्त गोलंदाजी करावी लागेल. पॉवर प्लेचं षटक आहे. 2 खेळाडू बाहेर आहेत, 9 आतमध्ये आहेत आणि याचा फायदा आजमी टायगर्सचे खेळाडू नक्कीच आणि नक्कीच घेणार. यात काहीच शंका नाही. आपण बघतोय फक्त आणि फक्त 11 धावांची गरज आहे. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 2 पहिल्या चेंडूंमध्ये 1 षटकार, 1 चौकार ठेकून 10 धावा आता जमवलेल्या आहेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि हा जोरदार डोळ्याचा प्रयत्न होता. मात्र इथे 1 चौथी धावचा प्रयत्न, थोडंसं गचा क्षेत्ररक्षण आहे पण एकच धाव घेतील राया. धाव संख्या 11. आता मात्र स्ट्राईकला वसीम. बघायचं वसीम राया यांची फलंदाजी तर आपण पाहिली 2 चेंडूंमध्ये.
3 चेंडूंमध्ये वैयक्तिक 11 धावा जमवण्यात यश मिळते. संघाची धावसंख्या 11. आता पाहायचं वसीम स्ट्राईकला आहेत आणि हा सुंदर चेंडू, व्हॉट अ ब्युटिफुल बॉल, खूप जबरदस्त चेंडू. इथे गडी बाद होतोय. त्रिफळाचीत पहिला गडी, पहिला हादरा वसीम. हे त्रिफळाचीत बाद होताना चांगली गोलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळते. चांगलं कमबॅक इथे पाहायला मिळते. गोलंदाज रोहित यांच्याकडून ज्या रोहितने पहिल्या 2 चेंडूवर षटकार आणि चौकार दिला होता, त्याच रोहितने तिसऱ्या चेंडूवर 1 धाव आणि चौथ्या चेंडूवर कुठे ना कुठेतरी गडी बाद होतोय. खूप सुंदर चेंडू आहे. वसीम यांना कळला नाही. फिल्मिंग पूल करण्याचा प्रयत्न होता मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, पण पूर्णपणे फसले आणि 3 यष्ट्या देऊन चेंडू निघून जातोय. पहिला हादरा बसतोय तो. आझमी टायगर्स या संघाला या दरम्यान नवीन फलंदाज मैदानात शाहबाज. अजूनही पहिल्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत आणि एकूण धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत त्या 10. यानंतर 4 षटकं आहेत. लक्ष अगदीच सोपं आहे, खूपच. तरी सुद्धा आपण बघतोय क्षेत्ररक्षणात बदल, कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की प्रयत्न हे नेहमी असलेच पाहिजेत, यात काहीच शंका नाहीये. प्रयत्न केल्यानेच परमेश्वर मिळतो असं म्हटलं जातं. प्रयत्नांती परमेश्वर, आणि तो प्रयत्न करतायत ते MKS 11चे खेळाडू, MKS 11 स्पोर्ट्स सपोर्टचे खेळाडू. या दरम्यान 5वा चेंडू रोहित यांचा. क्षेत्ररक्षणात थोडासा वारंवार बदल होतोय. थोडासा आपण पाहतोय पॉवर प्लेचं षटक आहे आणि हा उत्कृष्ट फटका मारण्याचा प्रयत्न. इथे जेल होण्याची दाट शक्यता आणि जेल बाद. इकडे मात्र बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा गडी बाद करण्यात यश मिळतं रोहित, आणि रोहित देखील हे सारखं घडतंय. आज सकाळपासून 3ऱ्यांदा घडतंय. 2 मॅच चालू आहेत, पण 3ऱ्यांदा गोलंदाजाला संधी आहे हॅट्रिक घेण्याची. लक्षात घ्या, ही संधी 3ऱ्यांदा येतोय आजच्या दिवसामध्ये आणि रोहित हा दरवाजा ठोकतोय हॅट्रिकचा. बघायचे हा दरवाजा रोहितसाठी उघडणार की नाही. बघायचे रोहित या प्रतियोगितेचा पहिला हॅट्रिक घेणारा गोलंदाज ठरणार की नाही. हे सगळं आता येणाऱ्या ह्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल. समजेल की शेवटचा चेंडू घेऊन येतोय. पहिले 2 चेंडू जर सोडले तर त्यानंतर आतापर्यंत चांगलं कमबॅक केलं होतं रोहितने. पहिल्या 2 चेंडूवर षटकार आणि चौकार, त्यानंतर 1 धाव, त्यानंतर गडीबाद, मग गडीबाद, आणि आता शेवटचा चेंडू आहे. हॅट्रिकची सुवर्ण संधी आहे. रोहित याला पहिला हॅट्रिकचा मानकरी बनण्याची संधी आहे. पाहायचं आहे रोहित काय पद्धतीचा चेंडू टाकेल. बॅट्समन आहे हनीफ. फलंदाज हनीफ स्ट्राईकला. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल आणि पुन्हा एकदा पुढचा चेंडू रोहित यांचा. आणि हा उत्कृष्ट चेंडू होता, पण त्याहूनही उत्कृष्ट खेळले फलंदाज. 1 धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा समाधानकारक पूर्ण केल्या. व्हॉट ब्युटिफुल बॅटिंग. कारण बघितलं आपण, आखूट टप्प्याचा चेंडू होता, कुठेही एक्स्ट्रा स्ट्रोक करण्याचा प्रयत्न नाही, हलक्याच तटवला. षटक संपते. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13वर, आणि हा सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 8 धावांची गरज आहे. षटकं आहेत 4, धावा पाहिजेत 8. म्हणजे तसं आस्किंग रन रेटचा काही प्रश्नच नाही. प्रत्येक षटकामध्ये 2 धावा जरी किमान मिळवला तरी आझमी टायगर्स संघ सहजच विजयश्री प्राप्त करू शकते. या दरम्यान आपण बघतोय गावदेवी स्पोर्ट्स क्लब गणेशनगर तर्फे आयोजित करण्यात आलेले हे सामने मर्यादित षटकांचे, ज्याचं नाव आहे गावदेवी चषक 2021. खूप सुंदर आयोजन नियोजन. शनिवारचा दिवस 6 तारीख फेब्रुवारी महिन्यातली. दुसरा सामना प्रगतीपथावर चालू असलेला. गोलंदाज ठाकूर आणि ऑलओव्हर फुलचा चेंडू. चांगला फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू लावून निघून जातो सीमारेषेच्या पार. चौकार आणि पुन्हा एकदा दुसरा चौकार ठोकतोय तो फलंदाज राया. क्या बात आहे. जबरदस्त फलंदाजी. वैयक्तिक 15 धावसंख्येवर खेळतो राया. 1 षटकार 2 चौकार याच्या सहाय्याने. पुन्हा एकदा पुढचा चेंडू
फुलटॉस चेंडू आहे, पण मला वाटतं मिस्टेक होते आणि रायाला तब्येत परतावं लागतंय. मिडल ऑफ द बॅट आला नाही चेंडू. जागेवरून मस्त पूल करण्याचा प्रयत्न होता, लोअर फुलटॉस चेंडू होता, पण पूर्णपणे फसले आणि चांगला झेल टिकतोय सुनील. मला होते मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या दरम्यान पुन्हा एकदा मान्यशी भैयासाहेबजी इंदिसे यांनी वेळात वेळ काढून या सामन्यांना उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल आम्ही त्यांचे हार्दिक हार्दिक आभारी आहोत. आणि जर त्यांना संधी मिळाली तर आज उद्यामध्ये त्यांनी नक्कीच पुन्हा एकदा इथे यावं ही विनंती आहे आणि सामन्यांची आणि या मालिकेची शोभा वाढवावी. तर नवीन फलंदाज मैदानात नोमान, एक युनिक नाव आहे, एक वेगळं नाव आहे नोमान फलंदाजाचं. पुढचा चेंडू आणि हा लोअर फुलटॉस चेंडू आहे, मिड विकेटच्या दिशेने खेळले फलंदाज. एक धाव मिळवली, एका धावेने धावसंख्येत वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18वर. 3 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. धावसंख्या 18, 3 धावांची गरज फक्त आणि फक्त. हा मात्र चांगला चेंडू आहे, पायातला चेंडू होता, हलकेच थोडासा फ्लिक केला आणि माफ करा एक धावेचा इशारा आहे लेग बायच्या स्वरूपात पंचांकडून. चेंडू आणि फळी म्हणजे बॅटचा कुठेही संबंध नाही, पायावर आदळलेला चेंडू. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. 2 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. या षटकातील 2 चेंडू देखील शिल्लक आहेत. आणि हा सुंदर फटका लॉंग ऑनच्या दिशेने, पण शॉर्ट बुडांच्या क्षेत्ररक्षकाने मात्र इथे चांगलं क्षेत्ररक्षण दर्शवलेलं आहे. एकच धाव, एका धावेच्या वर काही नाही. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, एका धावेची गरज हा सामना जिंकण्यासाठी. आणि या दरम्यान गडी बाद, काय सुंदर चेंडू टाकण्यात यश मिळतं गोलंदाजाला. यष्ट्या उधळून टाकणारा चेंडू होऊ शकला असता, पण सरळ पायावर लागतोय आणि LB म्हणजे आपण म्हणतो पायचीत स्वरूपात गडी बाद होतोय. साई एकविरा मित्रमंडळाचे अध्यक्ष माननीय श्री सुभाष होडगे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. तरी आमच्या गावदेवी स्पोर्ट्स क्लब गणेशनगर मित्रमंडळातर्फे आम्ही त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर विराजमान व्हायचे. एका धावेची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू अरविंद घेऊन येतील. एका धावेची गरज आहे. 18 चेंडू 1 धाव, म्हणजे जवळजवळ सामना लिफाफ्यामध्ये भरलेला आहे, फक्त पेस्ट करायचं बाकी आहे लिफाफा. या दरम्यान हा चांगला फटका आहे.